मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. हा जो काही निर्णय आला ही तारीख म्हणून घेतला गेली आणि ही तारीख होती 1 ऑगस्ट 2024. म्हणून कुठून तारीख का ठरवली की ज्या लोकांनी किंवा ज्यांच्यामध्ये ज्या बाजार बुडग्यांमध्ये असं पेरण्यात आलं की या बुद्धिस्ट समाजांनी इथल्या मातंग समाजाच्या जागा हडप केलेल्या आहेत. म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा दिवस हा 1 ऑगस्ट आणि ज्या दिवशी तो निर्णय या सुप्रीम कोर्टाच्या जजने घेतला. आता वक्त्यांनी सांगितलं अगोदर हे जे काही निर्णय घेतलेला आहे हा एकदम संविधानाच्या विरोधात निर्णय आहे. तो कुठेच टिकणार नाही असा यांची स्थिती काय आहे की हा जो संघ निर्माण केला 342 संघ बाबासाहेबांनी निर्माण केला 341 प्रमाणे SC आणि 342 प्रमाणे ST. जातीयवाद्यांच्या लक्षात आलं हा जो काही संघ आहे हा जर एक संघ राहिला तर आपण यांचं काहीही वाटलं करू शकत नाही. म्हणून जे काही बगल बच्चे होते त्याच्यामध्ये असं निर्णय आलं की या लोकांनी तुमच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये 5 आमदार होते. त्या 5 आमदारामध्ये आदरचे आमदार होते काही संबंध नव्हता. अशा प्रकारचेही सुद्धा आमदार त्या ठिकाणी होते. तर या ठिकाणी फक्त काही या राजकीय लोकांना किंवा जातीवरती जे सांगितलं की तुम्ही असं केलं म्हणजे यांना मुद्दा वे करायचं आहे. या संघटनेमध्ये या 141 प्रमाणे यांच्यामध्ये